नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण 0 ते 9 या संख्यांचा दैनंदिन परिस्थितीमधील वस्तूंचा वापर करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडविणे याविषयी बघणार आहोत. अनेक वेळा विद्यार्थ्यांना वजाबाकीची संकल्पना समजून सांगणे किंवा समजणे हे कठीण जाते. परंतु दैनंदिन व्यवहारातील उदाहरणांच्या सहाय्याने जर अध्ययन अनुभव दिला गेले तर त्यांना ते अध्ययन सोपे वाटते. वेळीच संकल्पनात्मक समज विकसित झाली तर त्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास हा अतिशय आनंददायी होतो. आणि म्हणूनच वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडविण्यासाठी आपण संख्या रेषेचा उपयोग कशा प्रकारे करू शकतो ते आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. आरुष जवळ 8 चॉकलेट आहेत. त्यातील त्याने 3 इराला दिली. आता त्याच्याजवळ किती चॉकलेट शिल्लक राहिली? दिली म्हणजेच कमी झाली आणि म्हणून हे उदाहरण वजाबाकीचं आहे. 8 वजा 3 हे उदाहरण आपण संख्या रेषेच्या मदतीने सोडवूया. या ठिकाणी आपल्याला संख्या रेषा दिसत आहे. आरुष जवळ 8 चॉकलेट होती आणि त्याने 3 इराला दिली, म्हणजेच आपण संख्या रेषेवर 8 पासून 3 घरं मागे जाऊया. 1 2 3 आपण 5 या घरावर पोहोचलेलो आहोत आणि म्हणून 8 वजा 3 बरोबर 5 असं या उदाहरणाचं उत्तर आहे. रामजवळ 9 फुगे होते. त्यातील 5 फुगे फुटले तर आता त्याच्याजवळ किती फुगे शिल्लक राहिले? फुटले म्हणजेच कमी झाले आणि म्हणून हे वजाबाकीचं उदाहरण आहे. 9 वजा 5 हे उदाहरण आपण संख्या रेषेच्या मदतीने सोडवूया. संख्या रेषेवर हे 9 आहेत. 9 पासून आपण 5 घरं मागे जाऊया. 1 2 3 4 आणि 5 आपण 4 या संख्येच्या घरावर येऊन पोहोचलेलो आहोत. म्हणून 9 वजा 5 बरोबर 4. म्हणून या शाब्दिक उदाहरणाचं उत्तर आहे 9 वजा 5 बरोबर 4. श्रीधर जवळ 8 पेन होते. त्यातील 3 त्याने कमलाला दिले तर आता त्याच्याजवळ किती पेन आहेत? श्रीधर जवळ 8 पेन होते आणि त्याने त्यातील दिले म्हणजेच कमी झाले आणि म्हणून हे उदाहरण वजाबाकीचं आहे. 8 वजा 3 संख्या रेषेच्या मदतीने आपण हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. संख्या रेषेवर या ठिकाणी 8 ही संख्या आहे. आता आपल्याला 3 घरं मागे जायचं आहे. 1 2 आणि 3. 8 वजा 3 बरोबर 5. म्हणून या शाब्दिक उदाहरणाचं उत्तर आहे 5. वजाबाकीची संकल्पना समजून घेण्यासाठी जर आपण रंजक पद्धतीचा वापर केला तर अध्ययन हे परिणामकारक होते. आणि अशाच प्रकारची एक रंजक कृती आज आपण इथे बघूया. वजाबाकीची संकल्पनात्मक समज विकसित करण्यासाठी आपण अशा प्रकारे संख्या रेषेच्या पाटीचा सुद्धा उपयोग करू शकतो. चला करूया प्रवास संख्या रेषेचा. यासाठी आपण एक उदाहरण बघूया. विराज जवळ 8 रुपये होते. त्यातील 5 रुपये त्याने श्यामला दिले तर आता त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? दिले म्हणजेच कमी झाले आणि म्हणून हे उदाहरण आहे वजाबाकीचं. म्हणून 8 वजा 5 हे उदाहरण आपण संख्या रेषेच्या मदतीने बघूया. ही आहे संख्या रेषा. विराज जवळ 8 रुपये होते आणि त्यानंतर त्याने त्यातील 5 रुपये श्यामला दिले म्हणून आपण 5 घरं मागे जाऊया. 1 2 3 4 आणि 5 संख्या रेषेवर आपण 3च्या घरात येऊन पोहोचलो आहे आणि म्हणून 8 वजा 5 बरोबर 3 असं या शाब्दिक उदाहरणाचं उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांची वजाबाकीची संकल्पनात्मक समज विकसित करण्यासाठी आपण संख्या रेषेचा वापर करू शकतो.